तो हॅलो गाय, वेलकम टू माय ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये. आणि डुगू आज काय करतेय ते दाखवणार आहे मी तुम्हाला. डुगू दाखव ग कसं खाती. तर खा ना, बिस्किट खा ना. इथं चहात बुडून खा. आणि तुझं दूध आहे ना हे, तिला मी दूध दिलेलं आहे, त्याच्यामध्ये उलशिक चहा टाकलाय उगा थेंबर, कलर बदलायला फक्त दुधाचा. आणि तर याच्यात बुडून खा. हे बघ मी कसं खाणार आहे, असं बुडून. हे बघ असं बुडून. यम्मी. तुझ्या बुडव लय भारी बुडत होती. बघ बघ. हा खा. गडम लागलं काय? गडम नाही काय? गडम. कसं लागलं? छान छान म्हण. छान. ये खूप छान. असंच कर. छान आहे बाई, पण ठेवायचा कुठे? सकाळ सकाळ पारुशी, मी पण अशीच होती बाई. आंघोळीच्या आधी पारुशीच खायला बसायची. आता तरी आंघोळ केली. खा ना बाबू. आकडा आ खाल्लंय, तोंडात बिस्किट आहे. हा खा. तोड तोड. 4 दातांनी तोडे, सशासारखे 4 दात. तिला कळतंय काय ना, पप्पा कॅमेरा घेऊन माझ्या समोर फिरतात. ते हुशार आहे तसं ते. साऱ्या गावात कोणी म्हणते तुमची डुगू मोबाईल मध्ये. बाबू मोबाईल मध्ये दिसते तू. सगळ्यांना दिसते. बघ डोळे, बघ डोळे. सगळ्यांना दिसते ती. कशी क्यूट क्यूट तोंड करते माझा बाबू. धर लवकर खा. आता कुठे शायनिंग मालायला चालला. चला आ. तू नको खाऊ, मी खाते. मग मला लई भूक लागलेली आहे. सकाळ सकाळ चहा आपल्याला. चहा खायशिवाय सुरुवात होत नाही दिवसाची. कोणाकोणाला आवडते चहा खाते. आजी काय करते? आजी आजी काही डान्स करून दाखवत भाई तुला. कचे 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 खायला तेव्हापासून मला टेन्शन कमी झाले. नाही तर खातच नव्हती, थुकून द्यायची. दादाजी तरी मी तिला 6 महिन्यापासून खानपान चालू केलं होतं. पण सवय तिची म्हणजे असं पातळ खायची. जाड चपाती चुरून बिरून कधी खात नव्हती. आता चहा बिस्किट पण खायला लागली, चपाती खायला लागली, भाकर खायला लागली, डाळ भात खाती. है ना बाबू? काय करतो ते बघ. तो बिस्किट घेऊ का? तो बिस्किट घेऊ? कोणता बिस्किट घेऊ? सगळे मला पाहिजे मम्मा. दर याच्यात खा बुडून. आणि तुझा चहा टाक टाक त्याच्यात. अजून हे ठेव खाली. तो खाली ठेव. हा दुसरा बिस्किट खाली ठेव. मग तुला कसं पकडता येईल? सगळे कपडे घाण करणार आहे आता. यार चपाती, आजीन चपाती आणून दिली. ते बिस्किट तर खा आधी. तिचा बिस्किट बुडालाय पाण्यात, ते दुधात. बुडबुड घागर. घागर बुडली का ग? बुडली का घागर? नाही, लेकर परेशान करतात बाई. खाय प्यायला लागले, मस्त हिंडायला फिरायला लागले तर टेन्शन जाते डोक्यामागचे. हाताने येईन, हाताने खाईन. नेणं देऊ, ही देऊ. चपाती बी पाहिजे, सगळंच पाहिजे मला. मी नको खाऊ का? हे बघ माझ्याकडे बी टोस्ट पाकिट आहे. मग हे बघ, चपाती खाती, बिस्किट खाती, दोन्ही पाहिजे तिला. नेमकं काय देऊ? त्याकडे काय? सकाळची सुरुवात टोस्ट पासून. हा ना, खाली का? अगो बाई, त्याच्यात चपाती बुडवली बर का. चहा चपाती काय शिकली? चहात बुडवला तिने चपाती, खाली ठेवली. खा ना. पप्पी दे, पप्पी दे. पप्पी कशी द्यायची? अगं बाई माझी सोनं. परत 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 परत. माझ्या राजा. परत बाबू दे ना. एवढा आनंद. हेच सगळ्यात मोठं सुख आहे आयुष्यात. जोपर्यंत लेकरं लहान आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत पूर्णपणे आपला टाइम स्पेंड करा. नाहीतर एकदा ती लेकरं मोठे झाले ना, चालली कॉलेजला, चालली शाळेला, कोणाला टाइम नसतो, कोणाला टाइम नसतो. ही पप्पी आयुष्यभर भेटणार नाही. मोठे झाल्यावर तुला म्हणून मी मुगे मला पप्पी दे ग. मग म्हणून जा मम्मी मला लाज वाटते.
आहा, माझे बाबू धर, खा. हाच मुवमेंट आहे, जगून घ्या. आणि चहा घरी बी खाऊन घ्या सकाळ सकाळ. काय चाललंय रे तुझं, काय करतो? तर पिल्लूचं झालंय आता खाऊन, म्हणलं चला आता मशीनला कपडे लावा. आणि तसे पण मी तुम्हाला वॉशिंग मशीन दाखवलीच नव्हती. तर शॉर्ट्स मध्ये तुम्ही बघितली असेल मशीन, तर मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवली नाही माझी मशीन कशी आहे. आता मला लावायचे कपडे, धुणं लावायचे, जेवढं आहे तेवढं धुवून घेते. हा, हे असे याला म्हणतात फ्रंट लोड. आधी खिसे चेक करून घ्यायचे की 1 रुपयाचा ठोकळा आहे का, पिन आहे का त्याच्यामध्ये. आपली काटा पिन असते का, ती काटा पिन पण चालत नाही, कारण ती इलेक्ट्रॉनिक असते, मग आतमधला ड्रम डॅमेज करू शकते. त्यामुळं कॉइन हे सगळं चेक करायचं. खिशे बिशे चेक करायचे, गडी माणसाच्या खिशात असतातच पैशाचे ठोकळे बिगळे. तर आता हे बघा, इथं टाकायचं आहे लिक्विड. मी आधी निरमा यूज करत होते, पण मी आता लिक्विड यूज करते, कारण लिक्विडनी काय होतं, मशीन चांगले दिवस टिकते, जास्त दिवस. आता हे बघा, हे लिक्विड आहे, सांडलं होतं लिक्विड, त्यामुळे मी तिला बादलीत ठेवले. तर लिक्विड टाकून घेऊ. लिक्विड टाकून घ्यायचंय. आता सांडलं होतं त्या दिवशी, अशी मशीन एकदम व्हायब्रेट होती. ज्यावेळी ती स्पिन करते ना, त्यावेळी हे पुढा मी इथे ठेवला होता मशीनवर, ती एकदम व्हायब्रेट होऊन पुढा खाली पडला आणि पुढा पूर्ण खालून डॅमेज झाला. त्यामुळे तो लीक झालाय, म्हणून मी बादलीत ठेवलाय. हे बघा, सांडलंय लिक्विड. 4 लिटरचा पुडा आहे. पिलू काय ग, कशाला आली तू? हा, ओ जा पापाचे कपडे घेऊन ये जा. 60 ml डेली यूजच्या कपड्यांसाठी 60 ml लिक्विड टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण त्यामध्ये पण निरम्यापेक्षा जास्त पॉवर असतो लिक्विड मध्ये. आता मी लावणार आहे, तुम्हाला दाखवते. मी आधी बघते चालू होते का, मग सांगते. 15 मिनिटाच्या टायमिंग मध्ये लावणार आहे मी. क्विक वॉश दिलेलं आहे मशीनला. लाईट फुल नाहीये, व्होल्टेज नसल्यामुळे टुकटुक करतेय. तुम्हाला दाखवते. रेवा आली मशीन चालू करायला. पडशील बाबू तू बघूल्यात, इकला व्हा, कशा चालवतो तुरु तुरु. हे बघा, इरोर येतो, इरोर. हे बघा, हा टाइम आहे रिफ्रेश म्हणजे जर तुमचे धुतलेले कपडे परत फ्रेश करायचे असतील, जसे की आपण खूप दिवसानंतर साड्या आणि ते धुवायला काढतो, त्यानंतर त्याला फ्रेश करायचं असेल, फक्त त्याच्यासाठी रिफ्रेश असतं. आणि क्विक वॉश 15 मिनिटामध्ये तुमच्या डेली यूजचे कपडे जे घाण नसतील ते क्विक वॉश 15 मिनिटातच धुवून होतं. इथे टाइम घेते ती 15 मिनिटं. हे बघा, 15 मिनिटं. आता लाईट डिम असल्यामुळं कट आवाज येतोय मशीन मधून. हे बघा, E2 इरॉर येतोय. E2 इरॉर म्हणजे व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. आणि फर्स्ट प्रॉब्लेम असतो की तुमचा दरवाजा व्यवस्थित लॉक झालेला नाहीये. पण माझ्या मशीनचा अनुभव असा आहे की लाईट डिम असल्यामुळेच E2 येतो, कारण आमच्या गावामध्ये जरा लाईटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम असतोच. आता दुपारनंतर लाईट फुल येईल तेव्हा मी मशीन चालू करेल. तर मी आता करते मशीन बंद. तर कशी आहे मशीन, कोणाकोणाच्या जवळ ही हायरची मशीन आहे मला कमेंट करून सांगा. मशीन खूप छान आहे. कपडे पण एकदम पांढऱ्या शिपीत काढते धुवून. कपड्याचं बी काही टेन्शन नाहीये. मळके कळके कसे कपडे असले तरी फक्त कमी कपडे लोड करायचे, जास्त लोड करायचे नाही. जास्त लोड केले तर काय होतं, मळ निघत नाही कपड्यातला. कमी लोड केला की मळ पटकन निघतो. आणि क्विक वॉश मध्ये धुवून काढायचे. आणि हे बघा, कॉटन, हे गरम पाणी घेते ही मशीन, गरम पाण्यात कपडे धुवून काढते. आता हे जे चिन्ह दिलंय काय, तर ब्लू हे चिन्ह दिसतंय का, कॉटन, सिंथेटिक मिक्स. आणि हे ॲलर्जेन म्हणजे काय असतं की ॲलर्जीवाले कपडे जे असतात, जेणे की हॉस्पिटलमधले कपडे असतात, हे त्यासाठी हे फंक्शन दिलेलं आहे. आणि बेबी केअर, डेलीचे कपडे, डेलिगेट म्हणजे जे डिझायनर कपडे असतात, डायमंडवाले कपडे असतात, हे कपड्यांसाठी आहे. आणि हे कॉटनसाठी असतं. आणि गरम पाण्यासाठी रिफ्रेशला पण गरम पाणी यूज केलेलं आहे, दिलेलं आहे. आणि गरम पाण्यात कपडे धुवायचे म्हणलं तर ती 2 तास घेते, तेव्हा ती गरम पाण्यात कपडे धुते. गरम पाण्यात कपडे ह्यामुळे धुवा कारण आपल्या कपड्यात जे किटाणू असतात
ते सगळे किटाणू निघून जातात. त्यामुळे गरम पाण्यामध्ये कपडे धुणं चांगलं असतं, म्हणून त्यांनी गरम पाणी दिलेले. गरम पाण्यात जर कपडे धुतले तर ते 2 तास लावते. 2 तास टाइम घेते ती कपडे धुवायला गरम पाण्यात. मी एकदा धुवून पाहिलेत. पूर्ण अशी मशीन हॉट होती, पूर्ण तिच्या दारामध्ये असं घाम घाम फुटतो आणि पूर्ण तिची जे स्क्रीन आहे ना काच, ती पूर्ण अशी हॉट होऊन जाते. तिला हात लावला का एकदम चटके लागतात, एवढे गरम पाणी घेते. मला तर आधी वाटलेलं की ती स्टीम म्हणजे फक्त वाफ आहे, पण वाफ नाहीये ती. ऍक्च्युअली मध्ये गरम पाणी घेऊन कपडे धुती. कशी वाटली माझी मशीन? उगच नाही बाई. तर मला तर असं वाटतं की बायकांना घरामध्ये भरपूर कामं असतात, म्हणून त्यांनी मशीन घेतली पाहिजे. त्यांना एक काम नाही, त्यांना 1000 काम असतात. हे कधी पुरुषांना कळत नसतं. आपल्या बाईच्या जातीलाच माहित असतं की बाईच्या जातीला किती कामं असतात. एक काम नसतं, भरपूर कामं असतात. त्यामुळे तुम्ही एक काम वाचवण्यासाठी मशीन तर घेऊ शकता ना. आयुष्यामध्ये तुम्हाला कामच करायचे, आयुष्यभर कामच करायचे. त्यामुळे माझं तर असं विचार आहे की एक मशीन कपडे धुवायचे तरी तुम्ही घेतलीच पाहिजे, कारण बाईला तेवढाच आराम. तसं पण जर कपडे धुण्याची जर तुम्ही बाई लावली तर बाईला पण तुम्हाला तेवढाच पेमेंट देणं आहे. 1000 रुपये महिना तर तिला देणंच आहे. तर मग 1000 रुपये महिना देण्यापेक्षा जर तुम्ही एकदाच मशीन घेतली तर कोणाला महिन्याची देण्याची बी गरज नाही. तुमच्या घरीच आहे. फक्त लाईट बिलचा जो प्रॉब्लेम येईल तेवढाच. तर लाईट बिल येणं तर कॅज्युअलच आहे. आता आम्हाला कसं आहे, आम्ही गावाकडे असल्यामुळं आम्हाला जास्त यूज नाहीये लाईटचा, त्यामुळे आम्हाला जास्त लाईट बिल नाही येत. आणि बाईची वाट बघायची, कधी बाई येणार, कधी कपडे धुणार, मग तिच्यासाठी आपण धुणं साठवून ठेवायचं, मग ती येणार आणि धुणार आणि तिची वाट बघा, तिला फोन करा. त्यापेक्षा तर बरंच आहे माझी मशीन. आमच्याकडे गावाकडे तर बाई भेटत नाही, त्यामुळे इकडे काही विषयच नाहीये. आम्ही राडा काढला तरी आम्हाला 1 दिवसासाठी बाई भेटत नाही, तर महिन्याभरासाठी भेटणं तर मुश्किलच आहे. त्यामुळे मी ठरवलेलं की मला मशीन घ्यायची. त्यामुळे मी मशीन घेतली आणि ती सरप्राईज होती. सरप्राईज बघून कायच म्हणणार आहे कोण. तर हे बघा डुगी काय करते. काय करतो बाबू तू? काय करतो? मला दाखवते डुगी काय करते. ड्रम उचलती होय. चाललंय? कुठे चालली? कुठे चालली तू? जेवली नाही का? अय बाबू, जा ड्रम दे मला. ड्रम दे, तो ड्रम दे. दे लवकर, दे. दे ना मला दे ना ड्रम. मला दे ना. घेऊन ये बरं इकडं. चल, ड्रम सोबत खेळायला लागलीये. मला दे ना ड्रम. बाबू ड्रम सोबत खेळते. कसं झाकण लावायचं? लाव बरं. झाकण लावून दाखव मला ड्रमचं. हिरो आ गया आंघोळ करके. काय म्हणले? एवढा पावडर लावलाय काय? हा काय पीठ लावलं गावात. तुमचं टॅन कस का कमी झाला हो? लय टॅन झाला होता. काय केलं? चष्मा नाही येत तर आज वेगळे दिसू राहिलेत बिना चष्मे. कुठे चालली ड्रम घेऊन तू? कुठे चालली सांग ना. पिलूच्या पप्पाने आता आंघोळ केली. चल चल चल, आली बाई माझी. चालत ती चालत ती चालत ती. चल चल चल. पिलू चालून दाखव ग. बघा माझी डोकी कशी चालतीये. माझी बाई फेकून दिलं. काय ले कस काय? ते डॉक्टरने सांगितलं ना काय फ्रॅक्चर वगैरे नाहीये. चालून दाखव. बघ माझी डुगी कशी चालती. ब्लॉग मध्ये कोणी बघितलेलं नाहीये की माझी डुगी कशी चालती. पॅन्ट सगळी घाण केली. इकडे तिकडे लोलत. कुठे चालला? चूल आहे तिकडे. इकडे चल. हा चला चला चला. दादाजी इकडे या. दादाजी इकडे या. माझी बाई चालत ती चुलीला बघून म्हणती दादाजी. ए तिकडं चल. चुली जवळ नाही यायचं. हाय हा. हो तिकडे बोलव ना तिला तुमच्याकडे. कुठे चालला बाबू तू? बघुल्यात पडशील. मशीन बंद आहे. काय करतो तू? बघुल्यात पडतान. बघुला उचलून ठेवा तो. हा
ए चिमणे चिमणे बाजू उचलायला चल. तिचे पप्पा तिच्या मागे मागे. त्याची मजा चालली पप्पा लिकीची. लय क्यूट आहे बाई. चार दात दाखव तुझे 4 दात. डुगीचे 4 दात कशी गुदगुल्या होतात तिला. दुगा लय गुदगुल्या होतात तिला. ससा डंग 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 डंग. पप्पी घ्या बरं तिच्याकडून. पप्पी द्या पादे मला. मला पादे ना बाई. पप्पाला पा दे. पादे पादे डुगे तिकडे काय आहे? हा, पुढे बरं का? आता झाकण सोडायचीच नाही. डांग. ते बघ मीच उलटी होणार होत आता टिपेल लडकून. आता नाही गेला. आधी तिला हाताला पकडून चालावं लागत होतं. आता एकटंच चालत कसे मस्त. बस कुठे जाते ती जातो. कशी धुती. धुणं दाखव धुणं. मम्मा कपडे कशी धुती ग. मम्मा कशी धुणं धुती. धु हा धु ना. त्यामुळे इकडे आली इथे. कुठे चालली मांजर. मांजर चालली पप्पाकडे. कुठे चालली. हा कसं टाकायचं त्याच्यात. हा बस खाली बस. हा कर गेम कर तुझी पूर्ण. काढ ते बाहेर काढ. सगळं उचकून टाकले आता. कुठे चालली रेवा. कुठे चालली तू. ए रेवा. ए रेवा काय करते ग. काय करते याच्यात टाक. कुठे ती रिंगचं कुठे. हा कम्प्लीट करते. कुठे बस खाली बस. हे असे टास्क दिले पाहिजे. हा पिलू खेळ ना. कुठे. अरे ला मम्मा ये क्या कर दिया. सब फेक दिया मैंने. ते बघ गेली पप्पाकडे. तर असा होता आजचा दिवस. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय बाय. तेव्हा बाय कर. बाय बाय कड. बाय बाय. हे बघा नाकावर कसं लावून घेतलं होतं. पडली होती रेवा. तिचं पूर्ण नाक घासलंय. हे बघा नाकावर निशाण कडून बसली. हा ये असा आवाज आला ना. कशी म्हणली आहे कर. बाय बाय कर. बाय बाय. तू बाय कशी करती. बाय.